काय बघतोय? लय दिवसातनं गावाला आल्यावर गाव आणि गावचा परिसर कसा नौखा नौका वाटतोय, आहे की नाही? हा यार, काय गाव आहे तुझं? पृथ्वीवरचा स्वर्गच जणू. अरे माझं गाव पृथ्वीवरचा स्वर्ग आहेच, पण इथली माणसं बी स्वर्गातल्या देवासारखी आहे ती बघ. तुझं गाव आणि हे वातावरण बघून महत्वाचं असं वाटते मस्तपैकी 8-10 दिवस आता इथंच राहू. अरे ना आलाय का? एकतर याला तयार नव्हतास आणि आता आलायस तर तुला 8-10 दिवस राहायचं आहे. मग नको राहू का? अरे राहा की बाबा, तुला काय म्हटलं मी? स्वर्ग, देव माणसं. आमच्या कैक पिढ्या गेल्या, आम्ही शहरात राहायला गेलो. कित्येक वर्ष आम्ही आमच्या गावाला गेलोच नाही. म्हणजे मी माझा गाव कधी बघितलाच नाही म्हणणं. अरे मग हे तुझंच गाव समज आणि राहा किती बी दिवस. चालेल ना? अरे चालेल काय, पळल बी. आणि शहरातल्या वाणी इथं कोण तुला म्हणणार नाही. बरं आता कवा जात आहे विचार का? का? कारण स्वर्ग, देव माणसं. हे थांब, तिला पण हे स्वर्ग दाखवतो. बरं. आलो बस. सुजाता, 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 कसं वाटलं आमचं गाव? अप्रतिम आहे. निसर्गाचं हे मोहक सौंदर्य मी आजपर्यंत अनुभवलं नव्हतं. किती शांत आणि प्रसन्न वाटते इथं. अगं गाव असतंच असं, शांत आणि प्रसन्न करणारं, भरकटलेल्या मनाला या असह्य गारव्यात पण ऊब देणारं. सुजाता, सुजाता, हे सुजाता, जाऊया ना आपण. सुजाता, चल.
शिट यार, काय झालं रे? तुझ्या स्वर्गाच्या दारात येऊन गाडी पंक्चर झाली. स्टेपनी काढ. कशाला? अरे टायर नको का चेंज करायला? अरे बाबा गावाजवळ आलोय आपण, घर पण जवळ आहे. एक काम करूया, चहा नाश्ता करू, मस्तपैकी फ्रेश होऊ, थोड्या वेळाने येऊ टायर बदलाय. ओके हा, चल चल. उघड. आळ मंगी आलाय का कोण? आणि पोरगी कोण आहे त्याच्यावर? आय शपथ, मंग्यान लगीन केलं का काय? आणि पांढरा बोका कोण आहे? बहुतेक कुलावर असेल. काय बघतोयस? पाया कशाला पडतोस तिच्या? अरे नवी वहिनी म्हणजे तिच्या पाया पडाय नको बाई. अरे बाबा वहिनी बिहिनी नाही ती. का बस, लेखा न सांगता लगीन केलंयस. आता मी लाडू कुठलं खायचं? घरी चल, मायला सांगतो. मग माय कशी खेटानं पूजा करते बघ तुझी. का बस सर माग, लाडू खाऊ. अरे बॅग सर. मंगेश, हा? कोण होते ते? आणि ते माझ्या पाया का पडले? अगं गावात तशी पद्धतच आहे, नवीन आलेल्या पाहुण्यांच्या पाया पडायची. तुला मग असं म्हणलं ना, देव माणसं ती. होय का? मी पण गावात नवीनच आलोय ना, मग माझ्या नाही पाया पडला तो. कोण आहे तो बावळट? ए बावळ त्याला म्हणू नको. बावळ जर दिसत असला नाही तरी लय ब्लिस आहे. गावात न मागणं पुढणं फेस काढून ताणून ताणून हाणेल आपल्याला त्यो. चला चल चल. ह्या वर्षी काय करूया, गावात नाटक बसूया. मी राजाचा रोल करतो. का मी तुला राणी बनवायचा विचार करत होतो. अवघड आहे. घेपे राणीन बिनीन काय काय? करायला ए पिंट्या, अरे आपल्या मागे लगीन केलं. कवा? आणि आपल्याला कसं कळवलंय? बघ की, मला लाडू खाय भेटलं असतं. आता मी लाडू कुठलं खायचं? त्या मागेने न सांगता लग्न केलंय. ती माय त्याची अख्ख्या गावात वरात काढेल आणि तुला लाडू खायचं पडलं बे. हा. आणि तुला कोणी सांगितलं त्याने लग्न केलं? मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. आलाय की बायको घेऊन वर तोंड करून गावाला. आणि आता तू वर तोंड करून अख्ख्या गावाला सांगू नको मागेन लग्न केलं, मागेन लग्न केलं. हा. सांगणारच आहे, आणि मला बी सांगणार आहे. मला लाडू खाय भेटले नाहीत म्हणून बस बोंबलत आता. काय जास्त मागेने हातेरच आणलेला का? म्हटलं का वहिनी आहे ती. वहिनीला असं म्हणतात वय, वहिनी माते समान असती. एवढ्या वहिनी पाय पडतो वहिनी. वहिनी म्हणजे? वहिनी नाही, नमस्कार करतो पाहुणी म्हणला त्यो. ते मगाशी म्हणलं ना, नवीन पाहुणं देव माणसं. मग माझ्या डोक्यावर काय शिंके आहेत का पाठीमागं शेपूट आहे? मला काही प्राणी समजतात काही लोक. मी पण नवीनच आलोय ना, मग माझ्या का पाया पडत नाहीयेत? अरे तुझ्या का पाय पडू? तू पण लग्न केलं काय बरं? लग्न कोणाचं लग्न? अरे बाबा, ही आमची नवीन. मी सांगतो. अरे, तुम्ही समजताय तसं काय नाही. तसं कसं काय नाही? लहान सांगतोय म्हणजे काय तू डोका पडलाय वे? आणि तो कवा शाणा झाला, तो काय बी सांगल तुम्ही नका त्याचं काय ऐकून घेऊ. ए ह्यानी त्याला डोक्यावर पडलाय, पण त्याचा मेंदू नसला नाही काय बी सांगायला. कळे का? तुला काय जीवाचं मैत्र आपण. का आम्ही काय काय ठरवलं होतं, म्हटलं तुझ्या लग्नात असं करू तसं करू. म्हटलं गावात बोंबलत फिरण्यापेक्षा पोरग पुण्याला जाऊन कमावतंय, तर पुण्याला जाऊन ही करतेस वी. ऐका माझं, ते हानमेव नका विश्वास ठेवू बाबा. जा जा, ती हानमे गेलाय माईकडे सांगायला. ती निस्तर आधी मग बघू. हा. काय काय झालं?
काय नाही तिथलं मिटलंय, आता घरी जाऊन तिकडलं निस्तरलं पाहिजे. मंगेश, नक्की काय सुरू आहे सगळं? आणि ही दोघं अशी माझ्याकडे बघून काय चर्चा करत होती? मलाच काय कळणं झाले. बरं चला. बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, हातात चुडा नाही. मंगळसूत्र नाही तुझ्याला माझं बी लक्ष गेलं नाही. बहुतेक ती गडबडीत लग्न झालं का नाही त्याच्यामुळे राहिलं असेल. आता पूजा असेल का नाही तवा घालत्या. जाऊ दे, घालतात पण माय ना माग्याला चांगली धुवून काढणार आहे. तू कुठं चाललाय? साबण लावायला चाललायस का त्याला? काय झालं? मधनं जाऊ. फॉलो मी. आईच्या गावात आईला ह्यो मांग्या आलाय का काय? आणि कोण आहे संग? खारोटी यायला लागल्या, डोकं खाईल. हे चल इकडे जाऊ. मंगेश, काय झालं? अगं ती बघ कुठनं खारोटी त्या डोसक्याला ताप नको. अरे तुझं नक्की काय सुरू आहे? आणि आता हिला पोचपिळ का करतोयस? अगं आता लपाछपी खेळायच लागणार आहे, कारण सगळ्यांनी मिळून माझ्यावर डाऊच केलाय. आली आली, चल चल चल, चल नको चल. राजा थांबा, थांबा की काय पाण्यानं. थांबा म्हणलं की पुढे चाललाय वे. मांग्यानं कोणाला घेऊन आलाय? तुला बघायचे? हा. तुला बघायचे? तू बघितलं ऑलरेडी. तुला बघायचे ना? हा. चल आमच्यावर. पण हाय कोण? हात्यार एक नंबर आहे रे. वाजव एक. कर आपल्याला वांग्या नीट बोल की. लगा बायको आहे की मागीची? म्हणजे मांग्यानं लगीन केलं होय? मग बायको काय बारशाला येते वे? लगीन केली होती. एक काम करा, तुमच्या चपल्या द्या, चपलीचा हार करू, त्याला घालू. लगा बिन सांगता लगीन केलं होय आपल्याला. तू नको त्याचा लोड घेऊ. माईनं ऑलरेडी खेटर काढली असतील त्याची पूजा करायला. म्हणजे घरी माहिती आहे बे? अरे ते हनम्या गेला की घरी सांगायचं त्याच्या. चल तू चल. काय रे मंग्या? अरे काय बघतोय हे मी? काय बघताय? अरे किती दिवस झालं जाऊन, अरे लागलीच लगीन करून आलास मी. लगीन? काय चाललंय तुझं? आणि कोणाचं लगीन? लगीन नाही, लगीच आलास मी गावाला असं म्हणतात गणपणाना. अहो गणपणाना, तुम्हाला न सांगता करतोय मी लग्न. मग हानम्या कसा म्हणला मंग्यानं लगीन केलं? अहो नाही गणपणाना. का म्हटलं बरं झालं गाव सोडून गेलास, तिकडे जाऊन कामाला राहिलास, पण नाही करा मला जाऊ तिकडे. इकडे बाकीची बॉम्बे फकीर वाट बघत असतील ना. का लाज वाटाय पाहिजे, आई बापाला अंधारात ठेवून असं लगीन केलंस ते. अहो गणपणाना, तुम्ही समजताय तस काही नाही. लगा कामाची अक्कल आहे का? आणि म्हणे लगीन केलंय लगीन. बायकोच्या पोटावर काय बिबो घालणार आहेस का? लगीन करतोय. आईला या हानम्याच्या. मंगेश, कोण होते ते? आणि म्हणत काय होते? अगं हे गाव आहे ना, मग लय दिवसानं गावाला आल्यावर चौकशी करतात माणसं. कसा आहेस, कवा आलास, काळजी वाटते का माणसासनी. काळजी? मला ना तुझं काय चाललंय काही समजणं झालंय. तुला कळत नाही आणि मला कळतंय, पण तुला आता काय सांगू. आणि म्यानं जर सगळं सांगितलं असेल ना घरी जाऊन, तर तंबू ठोकून अख्खा तमाशा उभा राहिला असणार. म्हणजे? नाही समजे. चल घरी गेलो समजताय. आणि ऐक, तू बी काही काळजी करू नकोस, मी बघतो. आता बहुतेक वग उभा राहिला असणार. या माझ्या मागणं. येऊ द्याच त्याला घरी. नाही त्याची चांगली पायतानानं पूजा केली तर नावाची चालन नाही. हा, नावाचे शालन नाही. शाले तू जरा शांत हो बघू. शाले तू जरा शांत हो बघू. तुम्ही गप्प बसा. अहो आई बाप जिथे असताना असं चुरून जाऊन लगीन करायची काय गरज होती त्याची? काय गरज होती त्याची? अरे तू व्हायच मुडद्या गप्प बस की जरा. अगं आता केलं, एकदा केल्यावर आता बोलून काय फायदा आहे का?
हो एकुलतं एक पोर म्हणलं होतं चांगलं दारात धुमधडाक्यात लगीन करायचं, पण ह्याला ही अवदसा सुचली. बघ की माय, आता मला लाडू खाय भेटला असतं, आता मी लाडू कुठलं खाऊ? अरे मुड द्या, ही तर माझ्या डोसक्यात किड पडायची येळ आली या, आणि तुला लढावचं पडलंय वय. उठ उठ तू हितनं बाजूला हो. हे बघ शाल, रागावर उगच कालवा करू नको. अगं आधी त्याला घरी तर येऊ दे, मग बघू की आपण त्याच्याकडे. या या भाड्यानो, तुमचीच कमी होती. या भाड्यानं या. आता काय यायलाच लागलं. आता नवी नवरी येणार म्हटल्यावर भावाबर कुलवर नको होय काय? अरे तुमची साथ असेल त्याला. हाय का आता माय? हा आम्ही गावात, त्यो पुण्यात, आम्ही कशाला साथ देतो त्याला? आम्हाला पण आत्ताच कळलंय. हो हो बरोबर आहे, मला पण आत्ताच कळलंय, ह्यांनी सांगितलं. हे हो, आणि आम्हाला या हनुमान सांगितलं. केली का सारे गावभर बॉम्ब या भाड्यानं? ए माय, साऱ्या गावाबरोबर बॉम्ब नाही केली, पण भेटलं त्याला मी सांगितलं. आमच्या मंग्यानं लगीन केलं, पण मला लाडू नाही भेटलं खायला. चांगलं पायलीचं लाडू करून तुझ्या मड्यावर घालती, पण तुझं तोंड बंद ठेव आता जरा व्हायचं, आणि कुणाला काय सांगू नकोस. आता लोकांनी कळायचं राहणार आहे का? आणि तिला काय घरात कोंडून ठेवतीस का? आज नाही उद्या बाहेर पडल्यावर लोकांनी माहिती होणारच की. तुम्ही त्याची बाजू घेऊ नका, येऊ द्या त्या अवदशीला. पहिली तिच्याकडे बघती. माझ्या पोराला तिनंच फुस लावली असेल. अगं आता तुझ्या पोराला फुस लावायला तुझं पोरग काय बोळ्यानं दूध पिते का? त्यानं जर तिला नकार दिला असता तर ती काय बळ मागं लागून आली असती का? ते काय नाही, चूक दोघांची बी असेल. तेव्हा आता जे झालं ते झालं. नवी लक्ष्मी घरात येणार आहे, तिचं आनंदानं स्वागत कर. उगाच डावलू नको तिला. अरे भाड्यांनो, असं काय बघत उभा राहिलाय? नवी नवरी घरात घ्यायचं काहीतरी बघा. मी वाळायचं ताट घेऊन येते. वा, किती सुंदर मंदिर आहे. चला ना आपण मंदिरात जाऊया. ही आमची ग्रामदेवता आहे. आधी घरी जाऊया. घरात आमच्या मातोश्री बहुतेक महिषासूर मर्दिनीचा अवतार घेऊन दारात उभी असणार. जाऊया ना मंदिरात. ए अग अग ऐक, तू इथंच थांब. आमची माई येईल, तिच्यावर ध्यान ठेव. बर, याच्या माईला मी कसं ओळखणार? झालं म्हणजे हानम्यानं पुढे येऊन खेळाचा नारळ फोडलाय वाटतं. मंगेश, नक्की काय झालंय? ही लोक आपल्याला अशी का बघतायत? अरे बाबा, तमाशा बघायला आलेली माणसं अशीच बघते ती. आता तू एक फक्त काम कर, तुंतून सांभाळ. ते बघ, तमाशातलं महाराज, सोंगाडे आणि शिपाई दारात उभे आहेत म्हणल्यावर महाराणी बहुतेक युवराजांच्या स्वागताला हासूट घेऊनच प्रवेश करणार. आता एक काम करायचं, जे काय होईल ते गप्प बसून ऐकायचं, काय बोलायचं नाही. हां, या माझ्या मागणं.
हो 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 हो. अगं चल मापवाला बोला ना. तू इथंच थांब रा. म्हणजे बहुतेक माई तुझं जंगी स्वागत करणार. कसं पायताना ना. अरे तुला तर थोबडाय पाहिजे धरून. ए नाहीतर काय बरोबर आहे त्याचं. आम्हाला तरी सांगायचं. तुझ्यामुळे माईच्या शिव्या खाल्ल्यात आम्ही. तुम्ही शिवाय तरी खाल्ल्या पण मनाला का लाडू पण नाही भेटलं खायला. तुझा एका पोक्कीत लाडू मागणं लाडू काढीन. अरे बाबा खरंच मी तुम्हाला सांगतो. ए मुडद्यांनो, तुम्ही इथंच हवे अजून. जावा घरी आपापल्या. हो तेच की. अय जावा घरी. इथं काय तमाशा आहे माय. तू यांच्या नको नादी लागू. तू आपली चल चल तुला चल. कुठं कुठं घरात कुठं. माय बिघडली. ऐक की काय म्हणते. आम्हाला न सांगता लगीन केलंस. हा अरे तुझ्या नाही निदान आमच्या तरी इज्जतीची काळजी करायची होती की. तो बापाला गावात काय किंमत आहे ती माहित आहे ना तुला. त्याचं नाक कापलंस वय. अगं माय माझं ऐकून तरी घे तू. काय ऐकून घ्यायचंय तुझं. हा चार चौघात तोंड दाखवायला जागा ठेवली आहेस का. सोन्यासारखी लोकांची पोरगी पळवून आणलीस. हा अरे तिच्या बिचाऱ्या आई बापाला काय वाटलं असेल. तुला बी एक भन आहे. तिला बी अशी कुणीतरी पळवून नेली असती तर तुला बरं वाटलं असतं काय. अगं माय. आगमाय नाही ना कागमाय नाही. आज तुला एकच शिक्षा. इथंच बसून राहायचं वळचं नेला.